वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। फर्स्ट इयर डिप्लोमाची ॲडमिशनची रजिस्ट्रेशनची डेट इथे एक्सटेंड झालेली आहे। बघा DT महाराष्ट्र म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र यांच्याकडे जे न्यू सर्क्युलर आलेलं आहे 25/7/2024ला, त्यानुसार इथे त्यांनी रजिस्ट्रेशनची डेट इथे एक्सटेंड केलेली आहे। बघा, आणि बऱ्यापैकी तुम्हाला इथे वेळ दिलेला रजिस्ट्रेशन करण्यासाठी। जी रजिस्ट्रेशनची डेट आहे बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन ती 9 जुलैपर्यंत 9 जुलै 2024 पर्यंत एक्सटेंड केलेली आहे। आता बघा, तुम्हाला हे जर पूर्ण शेड्यूल हवं असेल, याची PDF फाईल हवी असेल तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। त्या टेलिग्राम चॅनलवरती याची मी PDF फाईल पोस्ट करेल। बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 29 मेपासून तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे, ते 9 जुलैपर्यंत तुमचं डेट इथे एक्सटेंड झालेली आहे। देन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन, बघा फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करावं लागतं आहे, त्याची डेट इथे एक्सटेंड झालेली आहे सेम 9 जुलै 2024 पर्यंत। तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप कराल, रजिस्ट्रेशन कराल, तेव्हा तुम्हाला तिथे पेमेंट करून, म्हणजे जी रजिस्ट्रेशनची फीज आहे ओपन कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरी, त्यानुसार तुम्हाला तिथे पेमेंट करून तुमचा फॉर्म तिथे कन्फर्म करायचा आहे। बघा, पेमेंट केल्यानंतर तुमचं तिथे फॉर्मचं कन्फर्मेशन होईल, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, डिस्प्ले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते, तुमच्या 10वीच्या मार्क्सच्या बेसवरती तुमचा ऑल ओव्हर महाराष्ट्र रँक किती आहे, तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा रँक किती आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा रँक किती आहे, हे तुमचं डिस्प्ले होईल 11 जुलै 2024ला। त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स। आता सबमिशन ऑफ ग्रीव्हन्समध्ये आपण काय करतो, ज्या फॉर्ममध्ये काही क्वेरी असतील किंवा तुमचे काही डॉक्युमेंटचे इश्यू असतील ते इश्यू तुम्ही इथे सॉल्व्ह करू शकता। आता फॉर एक्झाम्पल इथे पण आपण पकडलं का SC किंवा ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याकडे जेव्हा फॉर्म रजिस्ट्रेशन केलं तेव्हा कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, तर तुम्ही ते विद्यार्थी 12 जुलै ते 14 जुलै ह्या पिरियडमध्ये तिथे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून ते ओपन कॅटेगरीमधून रिझर्व कॅटेगरीमध्ये शिफ्ट होऊ शकतात। मग आता भरपूर विद्यार्थी इथे ह्या पिरियडमध्ये फॉर्म अपडेट करतील 12 जुलै टू 14 जुलै। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल। बघा, फायनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले होईल 16 जुलै 2024ला। आणि या फायनल मेरिटच्या नंतरच बघा, का फायनल मेरिट डिस्प्ले होईल का, इथे काही मुलं फॉर्म अपडेट करतील आणि या फायनल मेरिट डिस्प्ले झाल्यानंतरच तुमचं तिथे पुढची प्रोसेस स्टार्ट होईल, म्हणजे आपण कॉलेजची नावं तिथे फिलअप करतो, ही प्रोसेस तिथे स्टार्ट होईल। बघा, कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसचे काही रूल्स आणि रेग्युलेशन आहेत, ते सुद्धा त्याचे मी सेपरेट व्हिडिओ बनवेल, त्यानुसार तुम्हाला तिथे फॉर्म फिलअप करायचं आहे आणि फॉर्म फिलअप करण्याचे काही रूल्स आणि रेग्युलेशन तुम्हाला तिथे फॉलो करायचे आहेत। आता यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।